आपल्याकडे बैलगाडा शर्यतीवरती बंदी होती, ती उठवण्यासाठी तुम्ही अनेक आंदोलनं केली, तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले. आता हा जो प्रश्न आहे हा त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे. हा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आपली भूमिका काय राहील, आंदोलन कसं असेल? चाकणला जे बैलगाडाच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं त्याच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करावं लागेल, कारण प्रश्न मोठा आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल करणारा प्रश्न आहे. आणि अशा किती केसेस झाल्या तरी मी त्याला घाबरत नाही, कारण माझी खासदारकीचा पराभव झाल्यानंतर मी बघितलं तर माझ्यावर 16 केसेस होत्या. अगदी शिरूरपासून पुणे, खेड, आंबेगाव सगळ्या ठिकाणी केसेस होत्या. त्या सगळ्या केसेस जवळजवळ नील करत आलं. पुन्हा एक केसेस पाहिजे तर पुन्हा घेईल. दादा, या प्रकल्पामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे असं आपण म्हणताय, परंतु तुम्ही आंदोलन करत असताना सर्वपक्षीय आंदोलन होईल आणि खासदारांचा पाठबळ मिळेल. हे राजकीय आंदोलन नसणार आहे, सगळ्यांना एकत्रित घेऊन आंदोलन करणार आहे. खरं तर आपण पाहतोय की बदललेला महामार्ग जो काही आहे त्या ठिकाणी रेल्वेचा, यामुळं जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, अगदी पुढे आपण जर गेलो तर संगमनेर, शिर्डी, सिन्नर या भागातील जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी किती हा महत्त्वाचा प्रकल्प होता जो बदललेला आहे. हा मार्ग पूर्ववत जर का झाला नाही तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बैलगाडा शर्यतीचे बंदी असताना जे आंदोलन केलं गेलं त्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी केले. कॅमेरामॅन लक्ष्मण दातकेसह अतुल परदेशी, आपला आवाज, आंबेगाव, मंचर.